आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। हो, ठीक है। डॉक्टर साहेब, NES च्या अध्यक्षपदी आपली निवड झाली, काय म्हणाले याबद्दल? नमस्कार। NES ही न्यूरो इक्विलिब्रियोमेट्रिक सोसायटी ऑफ इंडिया अशी एक संघटना आहे। चक्कर येणे, कान व मेंदू याच्याशी संबंधित आजार, त्याच्यासाठी लागणारे उपचार, ऑपरेशन्स, बहिरेपणासाठी होणारे कॉक्लिअर इम्प्लांट वगैरे ऑपरेशन, या सर्व संदर्भात ही संस्था कार्य करते। मागील कलकत्ता येथे झालेल्या NESच्या वार्षिक सभेमध्ये माझी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि ही एक खूप चांगली संधी आहे असे मी समजतो। महाराष्ट्राला मिळालेला हा बहुमान आहे आणि यापुढे या दृष्टीने आपल्याला जनजागृती करणे, चक्कर येणे याविषयी लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे, तसेच वेगवेगळे कान आणि मेंदू याच्या मधल्या भागातील जे गुंतागुंतीच्या ज्या शस्त्रक्रिया होतात त्याबद्दल लोकांना माहिती देणे, ज्युनियर ENT सर्जन्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स यांना या दृष्टीने ट्रेन करणे, अशी विविध कामे या संघटनेमार्फत आम्ही करत असतो आणि ते काम मी पुढेही चालू ठेवणार आहे। डॉक्टर साहेब, मराठवाडा महाराष्ट्रभर आपलं नाव आहे। मागील 40 वर्षापासून औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण काम करताय, खूप मोठं नाव आहे। आतापर्यंत आपलं कार्याचं थोडं अवलोकन करा, किती ऑपरेशन केले आणि तुमची कार्यपद्धती कशी राहिली? मी 1984 साली पास झाल्यानंतर BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून पास झाल्यानंतर औरंगाबादमध्ये कान नाक घसा व्यवसायाची प्रॅक्टिस सुरू केली आणि बहिरेपणासाठी शस्त्रक्रिया हा माझा विशेष इंटरेस्टचा भाग राहिला आधीपासून। त्यासाठी आपण टिम्पॅनोप्लास्टी, स्टॅपेक्टॉमी अशा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया मी करत आहे गेली 40 वर्ष। गेली 10-12 वर्ष मूकबधीर मुलांसाठी कॉक्लिअर इम्प्लांट हे ऑपरेशन ADIP या स्कीमखाली आपल्या येथील युनायटेड सिग्मा हॉस्पिटल हे रेकग्नाइज सेंटर आहे आणि तिथे आपण गेली 10-12 वर्ष हे ऑपरेशन आपण रुटीनली करत आहोत। कान आणि मेंदू याच्या मधल्या भागातली लॅटरल स्कल बेस सर्जरी ज्याला म्हणतात, त्यासाठी मी इटलीमध्ये जाऊन प्रशिक्षण पण घेतले आणि त्यासाठी लागणारे जे काही ऑपरेशन असतात ती प्रामुख्याने न्यूरोसर्जन करतात आणि काही भाग त्यातला कान नाक घसा तज्ज्ञ म्हणून आम्ही पण करतो। अशा प्रकारे हे कार्य चालू आहे। आपण संघटनेत पण काम करत आहेत, जिल्ह्यात किती ENTचे सर्जन डॉक्टर्स आहेत? आपल्याकडे औरंगाबादच्या कान नाक घसा संघटना, कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टरांची जी संघटना आहे त्याचा मी संस्थापक अध्यक्ष आहे। आम्ही जेव्हा ही संघटना सुरू केली त्यावेळेला जेमतेम 10-12 लोक आपण होतो, परंतु आता जवळजवळ 91 कान नाक घशाचे तज्ज्ञ या संघटनेत प्रॉपर औरंगाबादचे म्हणून मेंबर्स आहेत। आपली एक AOI किंवा औरंगाबाद ENT सर्जन असोसिएशन अशी एक संघटना आहे। मराठवाड्याची पण आपली एक संघटना आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 300-350 लोक आहेत आणि विविध कार्यशाळा, कॉन्फरन्सेस दोन्ही संघटनांतर्फे आपण अरेंज करतो आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद आपल्याला नेहमी मिळतो। डॉक्टर साहेब, 40 वर्षापूर्वीची आपली शिक्षण घेण्याची पद्धती ENT मध्ये आणि आता झालेला त्याला बदलाव, याबद्दल काय म्हणाल? अतिशय खूप बदल या सगळ्या पद्धतींमध्ये आहेत। ज्या वेळेला मी शिक्षण घेतलं त्यावेळेला माझे टीचर जे दुर्बिणीतून ऑपरेशन करायचे ते बघण्यासाठी प्रत्येक वेळेला माझ्या शिक्षकांनी डोकं बाजूला घेतल्यानंतर त्या आयपीसमधून बघितल्यानंतरच मला ते दिसायचं। पण गेल्या 20 वर्षामध्ये अत्यंत त्याच्यामध्ये प्रगत
तंत्रज्ञान सगळं आलेलं आहे. त्या आयपीसला कॅमेरा लावलेला असतो. ते ऑपरेशन आपण टी व्ही स्क्रीनवर पाहू शकतो. मुंबईला पुण्याला होणारे ऑपरेशन यूट्यूबवर अपलोड होतात. चेन्नई किंवा इतर भागातले पण ऑपरेशन्स यूट्यूबला अपलोड होतात. नवीन पिढीला शिकण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध आहे आणि नवीन पिढी खरोखर भाग्यवान आहे. त्यांना इतकी शिक्षणाची साधनं उपलब्ध आहेत. आपल्या जीवनातील एखादा अविस्मरणीय क्षण कोणता? एक आम्ही सिग्मा हॉस्पिटलला खूप गरीब पेशंटचं कॉक्लिअर इम्प्लांट ऑपरेशन मी केलं. त्या पेशंटकडे खरोखर कशासाठीही पैसे नव्हते. त्यांना दरवेळेला जे यावं जावं लागायचं त्यांच्या गावाकडून. आम्ही त्यांना आर्थिक मदत करत असू. त्यांचं CT स्कॅन MRI ह्या सगळ्या तपासण्या आम्ही अत्यंत 1/4 दरामध्ये आम्ही सगळ्या केल्या. ऑपरेशनच्या आधी त्यांना रुग्णाला ज्याचं वय 3 वर्ष आहे त्याला काही वॅक्सिन्स द्याव्या लागतात. तर ती वॅक्सिन्स आम्ही अत्यंत होलसेलच्या दरामध्ये म्हणता येईल पेक्षाही कमी आम्ही त्याला उपलब्ध करून त्याला दिले. आणि त्या पेशंटचं ऑपरेशन झाल्यानंतर ते माझे घरी जाऊ लागले तर त्या माऊलीने माझे पाय धरले. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा संस्मरणीय प्रसंग आहे. त्या माऊलीला मी म्हणालो, पाय माझे धरू नका, देवाचे पाय धरायचे असतात. एक शेवटचा प्रश्न असा होता, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुम्ही काय काम करणार, नेमकं काय काम करणार? याच्यामध्ये मुख्य उद्देश जो आहे की चक्कर येणे, कान आणि मेंदू याच्यामधल्या भागाचे जे ऑपरेशन आहेत त्याच्याबद्दल ज्युनियर डॉक्टर्सना ट्रेनिंग देणे, पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेबिनार आहे, वर्कशॉप आहे, आम्ही ट्रेनिंग देतो. हँड्स ऑन कोर्सेस ज्याला आम्ही म्हणतो की प्रत्यक्ष मशिनरी जी आहे चक्कर येण्यासाठी लागणारी ती कशा पद्धतीने हाताळावी, त्याचे रिझल्ट्स कसे असतात, त्याचे इंटरप्रिटेशन काय असतं, याविषयी आम्ही ज्युनियर डॉक्टर्सना, आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सना आम्ही ट्रेनिंग देतो. पूर्ण नाव सांगा. मी डॉक्टर रमेश रोईवाल, कान नाक घसा तज्ज्ञ व चक्कर येणे याविषयी मी गेली 12-15 वर्ष काम करत आहे संभाजीनगर, औरंगाबाद येथे.